पुन्हा एकदा ठाण्यामध्ये बॅनर वार सुरू झाले। काल नंतर आज देखील बॅनर काढण्यात आला होता। त्या ठिकाणी पुन्हा आता व्यंगचित्राच्या माध्यमातून या ठिकाणी ठाकरे गटाला डिवसण्याचा बॅनर अज्ञातनाकडून लावलेला आहे। या ठिकाणी घालीन लोटांगण वंदीन चरण अशा प्रकारचा बॅनर या मजकुरावरती झळकत आहे। इथं उद्धव ठाकरे अक्षरशः या ठिकाणी शरद पवार, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना लोटांगण घालताना या ठिकाणचा व्यंगचित्राचा बॅनर काल ज्या ठिकाणी ठाकरे गटाकडून काढण्यात आला त्या ठिकाणी पुन्हा आता या ठिकाणी झळकवण्यात येत आहे। त्यामुळे काल उद्धव ठाकरे यांची सभा ठाण्यामध्ये होती आणि त्याचवेळी मनसेने देखील सुपारीचं उत्तर नारळाने त्यांना दिलं होतं। त्यांच्या गाडींच्या ताफ्यावरती नारळ भिरकवल्याने मोठा राडा ठाण्यामध्ये पाहायला मिळाला होता। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर याच ताफ्यावरती शेण, टोमॅटो अशा प्रकारच्या अनेक गोष्टी ज्या ते फेकण्यात आल्या होत्या। त्यामुळे पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात वाढवला होता। मात्र काल ज्या पद्धतीने बॅनर वार सुरू होता त्या पद्धतीने आज पुन्हा त्याच ठिकाणी डिवसण्याचा बॅनर जे आहे ते या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। काल देखील शिंदे गट आणि ठाकरे गटांचा बॅनर वार दिसून येतो। मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा हा बॅनर आता चर्चेचा विषय झालेला आहे। या ठिकाणी जरी बॅनर अज्ञाताने लावला तर अप्रत्यक्षपणे आपण म्हणू शकतो की शिंदे गटाकडून हा बॅनर लावण्यात आलेला आहे। त्याचे कारण म्हणजे हिंदुत्वाच्या गोष्टीवरती केदार दिघे यांनी जो बॅनर लावण्यात आला होता त्याच ठिकाणी बाजूच्या परिसरात आता हा बॅनर झळकताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे बॅनर वार पुन्हा एकदा ठाण्यामध्ये सुरू झाले। काल पाहायला गेलं तर राज ठाकरेंच्या ताफ्यावरती ज्या पद्धतीने बीडमध्ये सुपारीने आंदोलन करून हल्ला करण्यात आला त्या पद्धतीचा प्रत्युत्तर म्हणून मनसेने देखील त्यांच्या गाडीवरती नारळ भिरकवले होते। त्यामुळे नक्कीच ठाण्यामध्ये शिंदे गट असतील या मनसेकडनं अशा प्रकारचं आता ठाकरे गटावरती प्रतिहल्ले सुरू झालेले। त्यामुळे नक्कीच येणाऱ्या निवडणुकी पाहता, विधानसभा निवडणूक पाहता कालचा जी सभा होती ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ठाण्यामध्ये दिसून आली। मात्र सध्या जरी बॅनर वार असतील आणि या ठिकाणी आंदोलन असतील मोठ्या प्रमाणात आता चिघळताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे येणाऱ्या काळात ठाकरेंच्या विरोधात भागायला महायुतीकडनं आता कशा प्रकारे या ठिकाणी त्यांना तोडीस-तोड उत्तर दिलं जाईल हे देखील ठाण्यामध्ये पाहणं गरजेचं राहणार आहे। त्यामुळे नागनाथसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।